नमस्कार मित्रांनो, वातावरणात मोठा बदल. पावसामुळे पुढचे काही दिवस धोक्याचे, तर राज्यातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. खरं तर अनेक दिवसांपासून राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. नुसता पाऊसच नाही तर वादळी वारा आणि अतिवृष्टीसारखा पाऊस देखील पडत आहे. यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. राज्यातील विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. या ठिकाणी नागपूर, अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने नुकताच पुढील येत्या 4 दिवसांमध्ये अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर IMDने दिलेल्या अंदाजामध्ये आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर कोकण, पालघर, मध्य महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच रायगड जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.